तर मित्रांनो, तर मी आज आलो आहे काकांच्या शेतामध्ये. तर तुम्हाला दाखव तिथली परिस्थिती कशी आहे. ही केळीची सगळी झाडं आहेत आणि केळी पण ह्याला आहेत. पण शेतकऱ्यांचा आता असा हाल झाला आहे की ही झाडं केळी सकट तोडून टाकावीत. कारण का माहीत आहे, शेतकऱ्यानं वर्षभर मेहनत केलेली असते की शेत उभं करणं, म्हणजे खत घालणं, पाणी बिल, वीज बिल, बी बियाण्यांचं खर्च, एवढं सगळं करूनसुद्धा त्याला जर एका किलो मागं 1 किलो केळी सांगतो तुम्हाला 4 ते 5 रुपये दर आहे आणि तुम्हाला तीच 1 डझन 60 रुपयाला देतात. आणि आता तुम्ही बघा, ही केळी सगळी पक्षी, प्राणी, माकडं असे सगळे खायल्यात. आणि घर चालवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं. शेतकरी तर कर्ज काढणारच आहे म्हटल्यावर तू कर्ज फेडायला तर कुठनं पैसे आणेल. कर्जमाफी पण तुम्ही करू देत नाही. काय वेळ सांगा या शेतकऱ्यांचा. आता दरवेळी शेतकऱ्यांचंच का पोट मारले जाते. कितीचं नुकसान होत असेल तुम्हीच सांगा. हे अशी सगळी निम्मी बाग पाडल्या. चला आपण पुढे बघूया. ही अशी निम्मी एवढी पाडल्यात आणि अजून पुढे पाडायला आल्यात. चला दाखवतो. खरं आज मात्र मला कळालं की शेतकऱ्याचा काहीच सुद्धा फायदा होत नाही. त्यात म्हणजे सगळा एक 10% का होईना त्याचा लॉस होतोय. आणि आपण माल घेताना मात्र एवढी बार्गेनिंग करतोय की जसं की त्यांचा पैसा का नाहीच आहे यात. तर असं आपण करू नये अशी माझी इच्छा आहे. आणि आज खरोखर मला खूप वाईट वाटतंय. केळी बघा तुम्ही, कसली चांगली केळी आहेत. घर तर मोठ्याच्या मोठं आहेत आणि त्याच्यावर आता अशी पाळ्याल्या. किलो मागं 4 ते 5 रुपये दर, म्हणजे तुम्हीच विचार करा कसा असेल. हे बघा कसला चांगला घड आहे बघा. आणि याचा असा पक्षी तीन खायल्यात. हे करण्यामागचं कारण दुसरं काय सुद्धा नाही, फक्त लॉस फक्त जास्त व्हायला यात. इकडे बघा, हे इकडे हे बघा कसला चांगला घड आहे सांगा तुम्ही. काय बिघडलं यात. आणि ह्याला 4 ते 5 रुपये दर म्हणजे पटतंय काय. कसली चांगली घड आहेत. आणि ह्यासनी 4 ते 5 रुपये किलोला दर. एका घडामागं नाही, 1 किलोला दर. किलोमध्ये 1-2 तर बसतील. हे बघा पक्षी कसं खाते ती. माकडा आणि पक्ष्यांनी निम्मी बाग आडवी पडल्या. सगळं पक्षी आणि प्राणीच खायल्यात. बाय.